MMRDची जी BKC ती जमीन आहे ती जमीन MMRD नेहमी लीजवर देते, पण लीज धारक नियमांचं उल्लंघन करतो तेव्हा दंडात्मक जी आकारणी होती ते भरण्यामध्ये ते तयार नसतात. आपल्याला नावं ऐकून आश्चर्य नक्की वाटेल. देशातील नंबर 1 आणि जगातील 11वे असे जे श्रीमंत आहेत मुकेश अंबानी यांच्या मेसेज रिलायन्स कंपनीने 4,381 कोटी रुपये आजपर्यंत अदा केलेले नाहीत. त्यानंतर रघुरीला बिल्डर्स, खरं म्हणजे ही सुद्धा जमीन आधी रिलायन्सकडेच होती, त्याचे 1123 कोटी रुपये थकबाकी बाकी आहेत. दुर्दैवाने MMRDA मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरणांमध्ये त्यांना हार पत्करावी लागल्यामुळे आता ते प्रकरण बंद झालेले आहे. तरी सुद्धा 450 कोटी रुपये जे अतिरिक्त त्यांनी जो FSI आणि जे जमीन वापरली आहे त्याचे त्यांना मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर INS याचे 181.35 कोटी रुपये हे त्यांनी अजूनपर्यंत भरलेले नाहीत. अंबानी फाउंडेशन ही सुद्धा मुकेश अंबानी यांचीच संस्था आहे, त्याचे 8.15 कोटी रुपये बाकी आहेत. आणि नमन हॉटेल्स जे सोफिटियलच्या नावाने जे हॉटेल जी मोठी कंपनी आहे नमन, त्याचे 48.92 कोटी रुपये आजपर्यंत त्यांनी भरलेले नाही. खरं म्हणजे नेहमीच MMRD माहिती अधिकारमध्ये सांगतं की प्रकरणांना न्याय प्रविष्ट असल्यामुळे आम्ही कारवाई करू शकत नाही, परंतु ज्या लीजधारकांनी 4 वर्षामध्ये विविध वेळेमध्ये आपले बांधकाम पूर्ण केलं नाही त्यांना दंड आकारला जातो. आपल्याला अजून आश्चर्य वाटेल की आयकर विभाग CBI सारख्या नामवंत एजन्सीने ती थकबाकी भरलेली आहे, परंतु या ज्या खाजगी संस्था आहेत, खाजगी कंपन्या आहेत, ते दादागिरी करत या पैसे भरत नाहीत. नंतर उच्च न्यायालयामध्ये जाऊन दाद मागतात आणि एक प्रकारे पैसे न भरण्यासाठी त्यांचा अटाच असतो. परंतु आमचं एवढंच म्हणणं आहे MMRDला, कारण MMRDकडे अधिकार आहेत. जसं तरी नमन हॉटेल्स म्हणजे सोफिटियलला पाट ओसी दिली, जर पाट ओसी दिली नसती तर ते हॉटेल सुरू झालं नसतं. तर आमचं एवढंच मागणं आहे की त्यांनी त्यांची ओसी रद्द का नाही केली. या बाबतीमध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे की ताबडतोब ह्या लोकांची ओसी रद्द करावीत. जेव्हा निर्णय लागेल तेव्हा लागेल, पण तोपर्यंत जर तुम्ही ओसी रद्द केली तर कमीत कमी ते तिथे त्याचा वापर करू शकत नाही. विशेष म्हणजे आता मुकेश अंबानी यांच्या मुलाचं जे लग्न आहे, ज्या जमिनीवर जिओ इंटरनॅशनल त्यांनी बांधलं आहे, त्यांचे मोठं सेंटर आहे, त्याच जमिनीचे 4,381 कोटी रुपये ते भरत नाही. म्हणजे एकीकडे तुम्ही कोट्यावधी रुपये लग्नामध्ये खर्च करता, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु तुम्ही सरकारची जी देणी आहे MMRD देणी का भरत नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे.